जळगाव धुळे महामार्गावर यापूर्वी 4 महिन्यांपूर्वी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे। रस्ता पूर्णपणे हा चौपदरीकरण करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे 4 महिन्यापूर्वी केलेले काम हा निकृष्ट दर्जाचे असल्याचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो रस्ता आहे हा गेल्या 4 महिन्यांपूर्वीच केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की हा जो रस्ता आहे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेला आहे। हे ठेकेदारीच्या माध्यमातून शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। पण आपण या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास 1 इंच पर्यंतचा हा जो गॅप आहे हा गॅप पूर्णपणे पडलेला आहे। जवळपास याला अर्धा इंच ते खोलवर त्याची व्याप्ती पडलेली आहे। दरम्यान हे काम जे आत्ताच झाल्यामुळे त्याची कामाची निकृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की 4 दिवसांपूर्वी एक नवविवाहित महिला ही आपल्या माहेरी जात असताना केवळ 7च दिवस लग्नाला झाली होती। ती माहेरी जात असताना याच मार्गावरून तिच्या नातेवाईकांसोबत जात असताना भीषण अपघात झाला होता। या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। दरम्यान यापूर्वी याच रोडावरती अनेक अपघात झालेले आहेत। मात्र हे अपघात कशामुळे झाले फक्त याचं एकच उदाहरण म्हणजे हा रस्त्याचे जे काम केलेले हे निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे। या मार्गावरून अनेक वाहने वर्दळ केली जात आहे। दरम्यान या वाहनावरील जी वर्दळ आहे ही कमी करण्यासाठी जळगाव शहरातून पाडधी ते तरसोद असा बायपास रस्ता जरी काढण्यात आलेला आहे तरी मात्र या ठिकाणी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी किमान 2 ते 3 इंच 6 इंच पर्यंतची याची गॅप पडलेली आहे। 6 इंच म्हणजे हा पूर्ण पेन जो आहे 6 इंचाचा आहे। त्यामुळे जवळपास अर्धा बिल्लास 1 बिल्लास आणि याचा जो गॅप पडलेला आहे यामुळे काय होतं वाहतूक जाताना दुचाकी जाताना याच्यावरती तोल सांभाळला जात नाही। त्यामुळे परिणामी अपघात होत आहे। त्यामुळे नागरिकांचा जीव जात आहे। एकीकडे प्रशासन मोठे विकासाची कामे करत असताना अशा निकृष्ट दर्जाची कामे होत असताना या प्रशासनाचे केलेल्या कामांकडे आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे शासनाने आता या केलेल्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहेत। LS मराठी, जितेंद्र कोतवाल, जळगाव।